नमस्कार, श्री स्वामी समर्थ. प्रियंकास किचनमध्ये आपले स्वागत आहे. मी तुम्हाला सोप्या पद्धतीने अळूवडी आपण जशी नेहमीप्रमाणे बनवतो ना त्याच पद्धतीपेक्षा थोडीशी वेगळी मी बटाटा वापरून बनवलेली आहे. चला तर मग वेळ न लावता रेसिपीला सुरुवात करूया. आता इथे मी गावरान अळूची पानं 10-12 घेतलेली आहेत. एक बटाटा मोठा साल काढून घेतलेला आहे. 1.5 वाटी बेसन पीठ घेतलेले आहे. कोथिंबीर स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेली आहे. 2 ते 3 चमचे तीळ घेतलेले आहे. 2 चमचे आपल्याला तांदळाचं पीठ लागणार आहे. तांदळाचं पीठ वापरल्यामुळे तुम्हाला तर माहितीच आहे आपली अळूवडी एकदम कुरकुरीत बनते. चवीनुसार मीठ घेतलेले आहे. 1 चमचा जिरा आणि 1 चमचा ओवा घेतलेला आहे. 10-12 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. लसूण घेतलेला आहे 10-15 पाकळ्या. आता आपल्याला हे पान आहेत ना एकदम असे बारीक चिरून घ्यायचे आहेत आणि बटाटा पण किसून घ्यायचा आहे. हे पहा आता मी खिसणीने बटाटा बारीक असा खिसून घेतलेला आहे. हा बटाटा आहे ना मी 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून त्यामधलं सगळं टार्च काढून घेतलेलं आहे. आणि आता अळूची पानं पण मी असे कोथिंबीर बारीक कशी चिरतो आपण तसं एकदम बारीक चिरून घेतलेले आहेत या पद्धतीने. आता आपण बटाटा वापरून अळूवडी बनवणार आहोत ना त्यासाठी मी हे सगळं चिरून घेतलेलं आहे आणि बटाटा पण खिसून घेतलेला आहे. आता आपल्याला हे सगळं लसूण, मीठ, ओवा आणि मिरच्या मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घ्यायचे आहेत. थोडीशी कोथिंबीर, थोडंसं तीळ. आता आपण हे सगळं मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून फिरून घेऊ. आता इथे मी मिरची, लसूण ते सगळं बारीक मिक्सरला फिरून घेतलेलं आहे पाणी न टाकता. आता आपल्याला गॅसवरती ना कढई ठेवून कढई तापून घ्यायची आहे. आता या कढईमध्ये मी 2 ते 3 चमचे तेल टाकून छान प्रकारे तेल तापून घेतलेलं आहे. आता त्यामध्ये मी थोडंसं एक अर्धा चमच्याला पण थोडं कमी जिरं टाकून घेणार आहे. जिरं छान आपलं तडतडलं की त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर आणि जे हिरवे मिरचीचं वाटण करून घेतलं होतं ना ते वाटण मी यामध्ये टाकून घेतलेलं आहे. तर ते वाटण आपल्याला एकदम छान हिरव्या मिरचीचा तिखटपणा जाईपर्यंत आपल्याला असं छान परतून घ्यायचं आहे एकसारखं हलवत. आता आपली हिरवी मिरची छान परतून झालेली आहे. त्यामध्ये आता मी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकून छान परतून घेते. आता आपल्या अळूवडीला रंग येण्यासाठी ना मी इथे 1 चमचा हळद वापरलेली आहे. आता त्यामध्ये जे आपण अळूचे पानं आपण बारीक चिरून घेतले होते ना ते यामध्ये टाकून या फोडणीमध्ये टाकून असे मिक्स करून घ्या. तर अशी आपली अळूची पानं चांगली परतून घेतली ना की एकदम असे फक्त 1 ते 2 मिनिटं आपल्याला हे परतून घ्यायचं आहे. त्यामध्ये आता मी 1 ग्लास पाणी ओतून घेतलेलं आहे. आता मी इथे सर्व 1.5 ग्लास पाणी वापरलेलं आहे. आता आपल्याला ह्याला छान उकळी काढून घ्यायची आहे. आता 1 मिनिट झालं की अळूची पानं घातल्यानंतर त्यामध्ये आता आपल्याला या बटाट्याचा किस सगळा असा सुट्टा करून घालून घ्यायचा आहे. आणि तो पण बटाट्याचा किस आहे ना एकदम असा छान प्रकारे या अळूच्या पानांमध्ये मिक्स करून घ्यायचा आहे. आणि या पाण्याला ना एक छान दणदणीत उकळी काढून घ्यायची आहे. आता या पाण्याला ना छान प्रकारे उकळी आली की आपल्याला असं बेसन पीठ टाकून आहे ना त्यामध्ये आता मी ही 2 चमचे घेतलेले तांदळाचं पीठ पण टाकून घेतलेलं आहे. तीळ पण टाकून घेणार आहे थोडंसं त्यामध्येच. आणि आपल्याला असं छान प्रकारे विक्सच्या मदतीने हे बेसन यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे.
आता मला हे हटताना ना थोडंसं सैलसर वाटतंय, त्यामुळे मी आणखीन अर्धी वाटीला थोडंसं कमी पीठ घेतलं होतं. तुम्हाला जसं हटताना पीठ वाटेल ना घट पातळ, त्यानुसार तुम्ही पीठ टाकून या पद्धतीने हटून घ्या. असं केलेलं आहे ना, जे आपली अळूची पानं आणि जे बटाटा घातलेला असतो ना, त्याला वाफ बसल्यानंतर अळूची वडी एकदम खमंग बनते. आता हे सगळं आपण असं छान प्रकारे मिक्स करून घेऊ. हे पहा, आता मी अशा पद्धतीने ना हे सगळं पीठ असं हटून घेतलेलं आहे. आता त्यावरती मी एक 3 ते 4 मिनटं झाकण ठेवून त्याला वाफ देऊन घेणार आहे, म्हणजे आपलं बेसन पीठ चांगलं शिजलं जातं. आता आपले 2 मिनटं झालेले आहेत. आता 2 मिनटानंतर आपल्याला हे उलटपालट करून असं परत आणखी 2 मिनटं झाकून ठेवायचं आहे, म्हणजे आपलं जे वरचं बेसन पिठाचं जे आवरण असतं ना ते खाली गेलं जातं आणि चांगलं त्याला पण वाफ बसली जाते आणि ते शिजलं जातं. तर आपल्याला परत आणखीन असंच 2 मिनटं झाकून ठेवायचं आहे. आता आपले हे 2 मिनटं बेसन आणि अळूचं जे मिश्रण आहे ना वड्यांचं ते शिजेपर्यंत मी एक ताट घेतलेलं आहे. आता त्या ताटाला मी 1 चमचा तेल टाकून असं ब्रशच्या साह्याने सगळ्या ताटाला तेल लावून घेणार आहे. तेल लावल्याने ना आपले अळू वडे छान पडतात. हे पहा, आता अशा पद्धतीने मी सगळीकडनं ह्या ताटाला तेल लावून घेतलेलं आहे. आता ह्या अळू वड्या आहेत ना, आपण केल्याच्या नंतर अशाच देखील खाऊ शकता, किंवा तुम्ही शॅलो फ्राय पण करू शकता, किंवा तळून पण खाऊ शकता. हे पहा, आता आपले 2 मिनटं झालेले आहेत आणि आपलं अळू वड्याचं मिश्रण पण छान प्रकारे शिजून तयार आहे. हे पहा, असं आपलं अळू वड्याचं मिश्रण आहे ना कढईला पण असं चिटकत नाही, एकदम असं प्लेन झालेलं आहे. तुम्ही असं बटाटा वापरून अळू वडी कधी बनवली का? नसेल बनवली तर तुम्ही अशा प्रकारे नक्की करून पहा, एकदम भारी लागते. लहान मुलं पण खूप आवडीने खातात. आता हे आपल्याला मिश्रण आहे ना, जे ताटाला तेल लावले ना त्यामध्ये गॅस बंद करून काढून घ्यायचं आहे. हे पहा, आता मी कढईमधलं मिश्रण सगळं ओतून घेतलेलं आहे. आता हे मिश्रण आहे ना आपल्याला एक छान प्रकारे असं हाताने सगळ्या ताटामध्ये पसरून घ्यायचं आहे. तुम्हाला जर हाताला भाजत असेल ना तर तुम्ही पाण्याचा हात थोडासा घेऊ शकता, किंवा दुसरी पद्धत तर थोडंसं पाण्यामध्ये फुलपात्र असं बुडून त्यामध्ये असं पसरून घेऊ शकता, किंवा फुलपात्राला तेल लावलं तरी पण चालेल. आता आपल्याला सगळं एकसारखं हे पसरून घ्यायचं आहे. हे पहा, आता मी अळू वडी छान प्रकारे अशी ताटामध्ये पसरून घेतलेली आहे. आता त्यावरती आपण तीळ टाकणार आहे. तीळ टाकून आहे ना असं एकदम असं सगळीकडं पसरून घ्यायचं आहे. तीळ टाकल्यामुळे ना आपल्या अळू वडी दिसायला पण खूप छान दिसते आणि खायला पण खूप भारी लागते. आता आपल्याला हे तीळ आहे ना परत फुलपात्राच्या साह्याने असं दाबून घ्यायचं आहे, म्हणजे आपण ज्यावेळेस शॅलो फ्राय करू किंवा तळून घेऊ ना तर हे तीळ निघत नाही. पहिलं तीळ मी 2 ते 3 चमचे घेतलेले ते मी पीठ हटताना वापरलेलं आहे. तुम्ही पण अशा प्रकारे नक्की अळू वडी करून पहा. हे पहा, आता आपलं तीळ आहे ना एकदम असं हाताने किंवा फुलपात्राने मस्त ह्याच्यावरती असं दाबून घ्यायचं आहे. पहा, आपलं तीळ टाकल्यामुळे अळू वडीचं बॅटर किती छान दिसत आहे. हे पहा, आता एकसारखी अळू वडी व्हावा म्हणून मी काय केलेलं आहे, अशा प्रकारे उलथण्याने ना अशा कडा सगळीकडनं अशा करून घेतलेल्या आहेत, दाबून घेतलेल्या आहेत, म्हणजे आपल्या अळू वडीला ना सगळा एकसारखापणा येतो. आता हे आपल्याला असंच मिश्रण एक 5 ते 10 मिनटं थंड होऊन द्यायचं आहे. हे पहा, आता आपलं अळू वड्याचं जे आपण थापून घेतलेलं मिश्रण आहे ना ते एकदम असं थंड झालेलं आहे. थंड झाल्याच्या नंतर आपल्याला त्याच्यात ना तुम्हाला जसे काप पाहिजे तसे तुम्ही काप पाडून घ्या, चाकूच्या मदतीने किंवा उलथण्याच्या साह्याने. आता अशा प्रकारे मी हे काप पाडून घेणार आहे. तुम्ही ह्या वड्या अशाच देखील चपातीसोबत किंवा भाकरीसोबत किंवा जेवताना तोंडी लावण्यासाठी खाऊ शकता. ह्या वड्या तुम्ही नक्की केल्या नसत्यानंतर नक्की करून पहा, आणि आवडल्या तर माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर लाईक आणि शेअर करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.
आता आपल्याला अशाच प्रकारे चौकोनी या वड्यांचे काप करून घ्यायचे आहेत. हे पहा, आता मी अशा पद्धतीने चौकोनी काप या वड्यांचे सगळ्या करून घेतलेले आहे. आता ह्या वड्यात ना तुम्ही शालो फ्राय करू शकता किंवा भाकरीसोबत देखील चपातीसोबत असेच खाऊ शकता किंवा तुम्ही तेलामध्ये पण तळून घेऊ शकता. आता ह्या वड्या आहे ना मी तेलामध्ये न तळता फक्त शालो फ्राय एका पॅनमध्ये करून घेणार आहे. हे पहा, आता आपल्या वड्या आहेत ना किती छान प्रकारे अशा स्पॉन्जी बनलेल्या आहेत. जसं काय आपला जो आपण बेसन ढोकळा बनवतो ना तसाच बनलेला आहे. आता ह्या वड्या आपण शालो फ्राय करून घेऊ. हे पहा, आणि बटाटा टाकल्यामुळे ना ह्या वडीला एकदम भारी टेस्ट येते. तुम्ही पण नक्की अशा प्रकारे अळूवडी करून पहा. हे पहा, आता मी गॅसवरती लोखंडी पॅन ठेवून घेतलेला आहे. तुम्ही तव्यामध्ये किंवा पॅनमध्ये पण फ्राय करून घेऊ शकता. तर मी इथं 2 चमचे तेल वापरलेलं आहे. आता आपल्याला हे तेल छान प्रकारे तापून घ्यायचं आहे. आता सारख्या त्याच अळूवड्या खाऊन कंटाळा येतो. रोल करून त्याच अळूवड्या खाण्यापेक्षा तुम्ही अशा वेगळ्या पद्धतीने नक्की बनवून पहा. आणि बटाटा टाकल्यामुळे ना आपली अळूवडी एकदम अशी क्रिस्पी होते. आता ह्या वड्यात ना आपल्याला अशा एक करून अशा चांगल्या शालो फ्राय करून घ्यायच्या आहेत. आता आपल्याला अशाच मिडियम गॅसवरती उलटपालट करून खरपूस लाल रंगावरती तळून घ्यायचे आहेत. हे पहा, अशा पद्धतीने पहा आपल्या वड्यांना किती छान सुरेख रंग आलेला आहे. ह्या वड्या तुम्ही अशाच बनवून ठेवू नये ना, एक फ्रीजमध्ये 5 ते 6 दिवस आरामशीर फ्रीजमध्ये टिकतात. जेव्हा पाहिजे तेव्हा तुम्ही ह्या वड्या फ्राय करून खाऊ शकता. आणि फ्रीजच्या शिवाय ह्या वड्या 2 दिवस बाहेर राहू शकतात. आता असाच आपल्याला मिडियम गॅसवरती लाल रंगावरती ह्या वड्या तळून घ्यायच्या आहेत. हे पहा, आता आपल्या वड्यातनं एकदम अशा छान क्रिस्पी रंगावरती तळलेल्या आहेत. आता ते आपण एका डिशमध्ये काढून घेऊ. तर सगळ्या आपल्याला वड्या अशाच प्रकारे तळून घ्यायच्या आहेत. आता त्याच तेलामध्ये आपण राहिलेली दुसरी बॅच पण त्याच पद्धतीने फ्राय करून घेऊ. तुम्हाला जर भज्यासारख्या तुम्हाला तळून आवडत असेल तर तुम्ही तळून पण घेऊ शकता. पण मला शालो फ्राय केलेल्याच वड्या आवडतात, त्यामुळे मी फक्त फ्राय करून घेत आहे. आता ह्या पण आपल्याला अशाच छान प्रकारे तळून घ्यायच्या आहेत. मिडियम गॅसवरती 2 ते 3 मिनटं उलटपालट करून. हे पहा, आपल्या वड्या आहेत ना कशा अशा क्रिस्पी झालेल्या आहेत. हे पहा, आणि किती असं स्पंजी पण बनलेले आहेत. तुम्ही पण नक्की अशा प्रकारे बटाटा आणि आळूची पानं चिरून अळूवडी करून पहा. आता हे पहा, आपली दुसरी पण बॅच अशा प्रकारे छान प्रकारे तळून झालेली आहे. आता आपण हे पण काढून घेऊ. हे पहा, आता मी अशा पद्धतीने अळूवडी सगळी तळून घेतलेली आहे. चला तर मग तुम्हाला माझी रेसिपी अळूवडीची आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.